ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। उल्हासनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक हिट अँड रनची घटना समोर आली। एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पळण्याच्या नादात जखमी वयोवृद्धाच्या अंगावर पुन्हा कार घालून त्यांना चिरडल्याची थरारक घटना घडली। या अपघातात देवेंद्रसिंह राजपूत या 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा संजय सिंग राजपूत हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि सोने व्यापारी अविनाश प्रकाश मुथा याला अटक केली आहे। आरोपी अविनाश मुथा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून त्याचे वडील प्रकाश मुथा हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सोन्याचे व्यापारी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 परिसरातील बिर्ला गेट समोर देवेंद्रसिंह राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय हे दुचाकीवरून शहाळ स्टेशनच्या दिशेने जात होते। त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका भरधाव चारचाकी कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्याने कार चालकाने वाहन काही अंतरावर थांबवले। मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक अविनाश मुथा यांनी तिथून पळ काढण्याच्या नादात कार पुन्हा मागे घेतली आणि रस्त्यावर पडलेल्या जखमी वयोवृद्धाच्या अंगावरून चालवत तिथून पलायन केले। या मानुष कृत्यात देवेंद्रसिंह राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत कल्याणचे नामांकित गोल्ड व्यावसायिक आणि भाजप कार्यकर्ते अविनाश प्रकाश मुथा याला अटक केली आहे। या हाय प्रोफाईल गुन्ह्याचा पोलीस सखोल तपास करत आहे। दरम्यान या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलंय। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्याशी अत्यंत अयोग्य आणि उद्धट वर्तन केलं। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी डीसीपी सचिन गोरे यांच्याकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तक्रार दाखल केली। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी 9 ते 10च्या दरम्यानची घटना आहे। यामध्ये दुचाकी जे स्वार होते त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एकाला जखमा झालेल्या आहेत। यामध्ये एमजे हेक्टर गाडीने यात हा अपघात झाल्याचं निष्पन्न होत आहे। यामध्ये अविनाश मुथा म्हणून यातील जे चालक आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। संबंधित जो चालक आहे तो कल्याण येथील व्यावसायिक आहे आणि याचा तपास जो आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत PSI माळी हे करत आहे। सर, अपघात केल्यानंतर पडल्याच्या नंतर त्यांनी परत त्या जखमी व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून परत निघून गेला असा प्रकार हा तपास सुरू आहे। यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं सांगितलेलं आहे की मागे रिव्हर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढे पळाल्याचं सांगत आहे। त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत। आरोपीचे स्टेटस काय असेल? सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत। ते बहुतेक गोल्ड व्यापारी आहेत आणि कल्याण इथं त्यांचं